लाडक्या बहिणींसाठी रात्रीच दिला आदेश। 8वा हप्ता सुरू झाला। सुट्टीमुळे हप्ता बंद ठेवला होता, पण हा हप्ता आता सुरू करण्यात आला। आदिती ताईंनी वेळापत्रक सांगितलं। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये आणि महाशिवरात्री निमित्त एका साडीचं वाटप होणार आहे। त्याबरोबर पुढील 10 दिवसाच्या आत 2100 रुपये देखील मिळणार आहे। अर्थसंकल्पात महिलांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहेत। दरम्यान येणारे 10 दिवस महिलांसाठी खूप आनंदाचे आहे, कारण की बहिणीला 2 मोठे गिफ्ट ज्यामध्ये 2000 रुपये आणि एक साडी देखील मिळणार आहे। 2000 आणि साडीची यादी वेगळी आहे। त्या यादीत नंबर लावण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। दररोज 6 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। याचं बटन दाबण्यात आलंय। आता खटाखट फक्त पैसे जमा होणार। मंत्री देवेंद्र फडणवीस सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। फेब्रुवारीचा 8वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। एक चूक जर कराल तर हप्ता होईल बंद। पात्र असूनही अपात्र व्हाल। एका चुकीमुळे 16 लाख महिलांचा हप्ता बंद झालाय। एक चूक आणि हप्ता बंद। कोणती ती चूक आहे की ज्यामुळे सर्व नियमात बसूनही हप्ता बंद होतोय, ती फक्त लक्षपूर्वक पहा, कारण की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता चूक कोणतीही चालणार नाही। ज्या बहिणी नियम पाळतील त्यांनाच 8वा हप्ता मिळेल, अन्यथा मिळणार नाही। तुम्ही पात्र जरी असाल आणि तुम्ही ही चूक केली तर तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो। काल 16.5 लाख बहिणींची ही चूक सापडली, त्यामुळे त्या बहिणी बाद झाल्या आहेत। अपात्र होणाऱ्या बहिणींची संख्या दररोज वाढत आहे। काल ती 5 लाख होती, त्यानंतर ती 9 लाख झाली आणि पुढे ती 12 लाखावर आली आणि ती 40 लाख होण्याची शक्यता आहे। दररोज 6 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू होते। कोणत्या जिल्ह्याचा नंबर आज आहे, कोणत्याचा उद्या, कोणत्याचा परवा, कोणता शेवटच्या दिवशी तुम्ही लगेच पाहून घ्या, अन्यथा एक चूक जर तुम्ही केली तर तुमचा हप्ता होईल कायमचा बंद। कोणती ती चूक आहे? जरी तुम्ही नियमात बसत असाल, गरीब असाल, तरी हप्ता बंद होऊ शकतो, तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आता ज्या बहिणी नियम पाळतील त्यांनाच हप्ता मिळेल, ज्या बहिणी नियम पाळणार नाही त्यांना 8वा हप्ता अजिबात मिळणार नाही। आम्ही 5 बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत। त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या। काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील, त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता मिळण्यासाठीचे नियम कोणते आहेत आणि एक चूक कोणती आहे की जी केल्यावर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो? ही चूक अशी आहे की साधारणपणे कोणाकोणी होऊ शकते, ती आधार कार्डच्या संदर्भातली चूक आहे। ही जर चूक तुम्ही केली की तुमचे सर्व हप्ते बंद होतील। इथून पुढचा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। 5 मिनिटापूर्वी खूप मोठी घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। आता कुठलंही टेन्शन घेऊ नका, हप्ता तुमच्या खात्यात येणार, कारण की फक्त ही चूक तुम्ही करायची नाही। 6 जिल्ह्यांची यादी, साडीची यादी, त्याचबरोबर 2000 रुपयाचं गिफ्ट आणि 10 दिवसानंतर 2100 कसे मिळणार, 4 महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार। पण नियम कोणते पाळायचे ते एकदा लक्षपूर्वक ऐका। काल पासून लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणाची सुरुवात आता करण्यात येत आहे। बहिणींसाठी दररोज 6 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे। कोणते दररोज 6 जिल्हे घेण्यात येणार, कोणते आज, कोणते उद्या, कोणते परवा, त्यानंतर कोणते जिल्हे लगेच पाहून घ्या, कारण की एका चुकीमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। कोणती ती चूक आहे जी तुम्हाला करायची नाहीये,
जिने हप्ता बंद होऊ शकतो ती पुढे सांगणार आहे, कारण की 6.5 लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचंही हे होऊ शकतं. आता पहा, तुमच्यासाठी 2 महत्त्वाच्या आणि अर्जंट बातम्या. यातील एक म्हणजे खूप आनंदाची बातमी, जी काय की तुम्ही यात चूक जी करायची नाही ती पुढे सांगणारच आहे. त्यानंतर 2,000 रुपये मिळवण्यासाठी, साडी मिळवण्यासाठी काय करायचं, त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी एक छोटासा निकष आहे. पण ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर तीही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. आज कोणते 6 जिल्हे आहेत, उद्या कोणते 6 जिल्हे आहेत, कोणत्या 12 बँकांना विशेष करून निवडलेले आहेत हे तुम्ही लगेच पाहून घ्या. तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं यादीमध्ये आणि तुम्हाला हप्ता जर आला नाही 24 तासानंतर, 48 तासानंतर, तर मग बाकी तुम्ही चेक करायचं आहे. काय चेक करायचं, तर ती चूक, जी चूक महिलांनी केल्यामुळे त्या अपात्र असूनही अपात्र झाले आहे, कोणती चूक त्यांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब देखील या चुकीविषयी बोललेले आहेत आणि महिलांना त्यांनी आवाहन केलं आहे. सर्वात आधी आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे की 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 प्रशासकीय विभागामधून एक जिल्ह्यांची निवड करण्यात आली. पण एक चूक करू नका, ही जर चूक केली तर जिल्ह्याचं नाव जरी आलं, सगळं ओके असलं तरीही हप्ता येणार नाही. पहा, अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, प्रत्येक जिल्ह्यातून निवडला आहे एक जिल्हा. कारण की लोकसंख्या जी आहे, महिलांची संख्या, लाभार्थी संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकीला वाटप होणं शक्य नाही दररोज. त्यामुळे टप्प्याटप्प्यावेळेस केलं. तर पुणे विभागापासून आपण सुरुवात करतोय. तर पुणे विभागामध्ये जर जिल्हे बघितलं आपण, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, तर यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे अर्जंटमध्ये जमा होतील. त्यानंतर पुढचा विभाग लक्षपूर्वक पहा. पण एक चूक करू नका, एक चूक जर केली तर तुमचे हप्ते बंद होतील. फेब्रुवारीचा 16 कोणतेही हप्ते मिळणार नाही, 2,000 मिळणार नाही, साडी मिळणार नाही आणि 2100 तर अजिबात मिळणार नाही. अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठे गिफ्ट ठेवण्यात आले, ते देखील मिळणार नाही. दुसरा विभाग बघा, दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात, ज्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. आता यामध्ये अहिल्यानगर हा क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा आहे, ज्याची निवड त्या ठिकाणी करण्याची शक्यता दाट आहे. 1500 रुपयाच्या स्वरूपात हा निधी वाटप होणार आहे. एक चूक केली तर निधी मिळणार नाही. काय चूक आहे लक्षपूर्वक ऐका. 2,000 रुपये आणि साडीसाठी काय करायचे ते पहा. पुढचा विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर यामध्ये गडचिरोली जिल्हा जो आहे, गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत. बाकीच्या जिल्ह्यांना परवा पैसे येतील, त्यानंतर एक पैसे येतील. दररोज वेळापत्रक आपण चॅनलवर सांगणार आहे. पण ही चूक मात्र तुम्ही करू नका, अन्यथा विभागाच्या जिल्ह्यात नाव जरी आलं तरी येणार नाही. चूक पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये सगळ्यात मोठे जिल्हे येतात लोकसंख्येच्या दृष्टीने. 7 जिल्हे, ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा. तर यामधला सर्वात छोटा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली, ज्यामध्ये आज पैशांचं वाटप त्या ठिकाणी सुरू होत आहे. आज रात्रीपासूनच त्याचं सुरुवात होणार आहे, किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी सुरुवात होईल. पूर्ण दिवस, रात्रंदिवस याचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. कोकणातला जो जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. एक चूक करू नका, एक चूक जर तुम्ही केली तर तुम्ही योजनेबाहेर व्हाल. छत्रपती संभाजीनगर विभाग, जो पूर्वीचा औरंगाबाद होतं, छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्याच्यामध्ये येतात 8 जिल्हे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना, धाराशिव. तर यामधील परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये तातडीनं पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले. एक चूक करायची नाहीये. 2,000 आणि साडीसाठी काय करायचं ते पहा. शेवटचा विभाग अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होतं. या व्यतिरिक्त मग यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला यांना मात्र वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं. आता 6 जिल्ह्यांची नावं सांगितले. काय चूक झाली होती महिलांकडून की ज्यामुळे 16.5 लाख बहिणी अपात्र झाल्या. आता पहा, त्या बहिणी अशा होत्या की ज्यांच्याकडे 4 चाकी नव्हती, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे 2.5 लाखाच्यावर उत्पन्न नव्हतं. अगदी काही गरीब महिला होत्या, गरजू महिला होत्या. पण त्यांचा एक प्रॉब्लेम असा झाला होता की काय झालं, राज्य सरकारने काय केलं होतं की निवडणुकीच्या आधी वेळ कमी असल्यामुळे आधार लिंकिंगचा इश्यू होता, किंवा ज्यांचं आधार कार्ड काढलेलं नव्हतं, तर अशाही माता भगिनींच्या खात्यात तेवढेच ओवाळणी टाकलेली होती. पण आता राज्य सरकार जे आहे, आता वेळ भरपूर आहे, सर्व अंमलबजावणी व्यवस्थित सुरू आहे, तर त्यामुळे त्यांचं आधार लिंकिंग झालेलं नाही. त्यांचं आधार लिंकिंग बँक खात्याशी झालं नसल्यामुळे त्या महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहे. कदाचित त्यांनी आधार लिंकिंग जर करून घेतलं आताच्या घडीला देखील, तरी देखील त्यांना 8वा हप्ता जमा होऊ शकतो. भलेही त्यांच्या जिल्ह्याचं नाव येऊन गेलं असेल
तरी हप्ता जमा होईल. तर त्यांनी काय करायचं आहे, UIDAIच्या वेबसाईटला जाऊन तिथे आधार लिंकिंग करून घ्यायचं किंवा स्वतः बँकेशी संपर्क करायचा किंवा सोपा आणि साधा विषय पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन IPPBचं खातं उघडून घ्यायचं, ज्याला 100 रुपये चार्जेस लागतात. खातं उघडून घ्यायचं, आपोआप आधार लिंकिंग होऊन जातं. नाही आपोआप तुमच्या त्या खात्यामध्ये पैसे येतील. अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. पोस्टात खातं उघडलं की कुठलंही टेन्शन घेण्याची बात नाही. आता 2,500 कोणाला मिळणार. आता लक्षपूर्वक ऐका, 24 तारखेला एक कार्यक्रम होणार आहे बिहारमध्ये. तर तिथे आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे तिथे उपस्थित असणार आहे. तर तिथून ते PM किसान सन्मान निधीचा जो 19वा हप्ता आहे 2,000 रुपये ते तिथून सोडणार आहेत, टाकणार आहेत, पाठवणार आहेत. आता ज्या माता भगिनींच्या घरी कोणी शेतकरी आहे आणि त्यांनी जर शेती PM किसानचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरला असेल तर त्यांना 19वा हप्ता एक प्रकारे हे गिफ्टच येणार आहे. किंवा ज्या अशाही माता भगिनी आहे महाराष्ट्रामध्ये 20-25 लाख की ज्या PM किसानचा स्वतः लाभ घेत आहेत, तर त्याही माता भगिनींच्या खात्यावर 2,000 रुपये अर्जंटमध्ये जमा होणार आहेत. पुढची गोष्ट साडी कोणाला मिळणार. तर ही साडी जी आहे तर ही साडी एक रेशन एक साडी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. तर अंत्योदय रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत तर त्या माता भगिनींना ही साडी मिळणार आहे. राज्यातील तब्बल 24 लाख महिलांसाठी ही साडीचं वाटप होणार आहे. ही साडी रेशन दुकानावर वाटप होणार आहे. यासाठी तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. तुमच्या रेशन दुकानामध्ये तुम्ही जाऊन विचारणा करू शकता. एक रेशन एक साडी योजनेविषयी त्यांना विचारा, कारण की भुसावळ जळगाव जिल्ह्यातील इथे त्या साडीचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ही साडी मिळणार आहे. फक्त तुमचं KYC होणं आवश्यक आहे की ज्याच्यावर पूर्ण कुटुंबाने जाऊन त्या 4G मशीनवरून अंगठी टेकून एक प्रकारची KYC करायची असते. ती केल्यानंतर तुम्हाला या साडीचं वाटप होणार आहे. तर या साडीसाठी तुम्हाला जर काही डाऊट असेल, याचा GR जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्याचा GR देखील आम्ही तुम्हाला पाठवू. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.